हॅलो नमस्कार, मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज व्लॉगची सुरुवात आपण आईस्क्रीमच्या रेसिपीने करणार आहोत। हे आईस्क्रीमचं प्रीमिक्स मी आणलेलं आहे डीमार्टमधून, आता 2 दिवसापूर्वी गेली होती, तर मग म्हटलं करून बघूया। इटमीचं हे आईस्क्रीमचं प्रीमिक्स आहे। जास्त म्हटले आपल्याला कुठल्या क्रीमची वगैरे किंवा जास्त काही करण्याची आवश्यकता पडणार नाही, अगदी 3 स्टेपमध्ये आईस्क्रीम बनून रेडी होईल। म्हटलं चला ट्राय करते आणि तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करते। तर आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, त्याच्यावर अर्धा लिटरच दूध सांगितलं होतं, त्यामुळे तेवढंच घेतलं आहे। खाली पातेल्यामध्ये हे गरम केलेलं दूध होतं ऑलरेडी, तेच घेतलं आहे मी। त्याच्यानंतर हे आईस्क्रीमचं प्रीमिक्स मी पूर्ण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ढवळून ते मिक्स करून घ्यायचं आहे छान, त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि छान मिक्स झाल्यानंतर मग हे पातेलं गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे। अगदी 5 मिनटामध्ये याला अगदी घट्टपणा यायला सुरुवात होते। 5 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे याला। याच्यामध्ये सगळं ॲड आहे, त्यामुळे आपल्याला साखर वगैरे कुठलं काहीच ॲड करायची गरज नाही। अगदी 3 स्टेपमध्ये आईस्क्रीम रेडी होते। आता याच्यामध्ये थोडंसं म्हणजे छान असं खाण्याला थोडंसं क्रंची लागावं, कारण की काहीच नाही आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे क्रंची लागावं म्हणून मग मी त्याच्यामध्ये काय केले, काजू होते ते थोडेसे काजू तुकडे करून याच्यामध्ये टाकलेले आहेत, म्हणजे मग खाताना ते चांगले लागतील जरासे, म्हणून मग मी याच्यामध्ये काजू ॲड केलेले आहेत। पण ते पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाका, नाही टाकले तरी चालतील। आता हे 3 मिनटं मी छान ढवळून घेणार आहे, 3 ते 5 मिनटं, आणि घट्ट झाल्यानंतर मग ह्याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड केल्यानंतर ह्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून द्यायचं आहे। चला आता ह्याला मी उकळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। आता इथे बघताय तुम्ही, हे पूर्ण थंड झालेलं आहे। बोट घालून आपलं बोट म्हणजे सोसेल आपल्या बोटाला इतपत थंड झालं पाहिजे, रूम टेम्परेचरवर आलं पाहिजे म्हणजे नॉर्मली। आता हे किती थिक झालेलं आहे तुम्ही बघताय, जर ते थंड झाल्यानंतर खूप घट्टपणा येतो त्याला, आणि जसं आईस्क्रीमचं बॅटर असतं तसंच ते होतं। तर ह्याला प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। नंतर त्याचं लीड लावून ह्याला 7 ते 8 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देणार आहे। जेवायला या सर्वांनी आज जेवणामध्ये मस्त मेनू बनवला आहे मी। मसूरची भाजी, मला मसूरची भाजी खूप आवडते, तांदळाच्या भाकरी आणि कढी, छान असं कॉम्बिनेशन बनवलं आहे। तुम्ही पण जेवायला या। ॲक्च्युली इकडे आल्यापासून आहे ना एवढी गरमी पडते आहे ना, त्याच्यामुळे नॉनव्हेज वगैरे काही खाण्याची अजिबात इच्छा नाही आहे, कारण की खूप गरम पण होतं आहे आणि खाल्लं की मग पोटात गरम पडतं आहे, त्याच्यामुळे म्हटलं छान असं साधंसं सात्विक जेवण बनवूया। तर सकाळी मी हे आईस्क्रीम बनवलं होतं 11 ते 12च्या दरम्यान आणि डायरेक्ट संध्याकाळीच काढलं जेवून झाल्यानंतर। तर थोडंसं म्हणजे असं क्रीमी नाही म्हणू शकत, थोडं हार्ड झालं आहे हे आईस्क्रीम, क्रीमी नाही म्हणू शकत तुम्ही, पण ठीक आहे, म्हणजे खाऊन नंतर मग मी एडिटिंग केलेली आहे, तर छान झालं होतं खाण्यासाठी, अगदी व्यवस्थित आहे, योग्य आहे, ठीक आहे। म्हणजे अगदीच जर तुम्हाला जास्त खर्च नसेल करायचा, क्रीम आणायची नसेल आणि खूप असं घाट घालायचं नसेल, तर हे आईस्क्रीम ठीक आहे, म्हणजे खाऊ शकतो आपण, इतपत ते चांगलं झालेलं आहे, मला तर आवडलं। तर असं तुम्ही करू शकता आणि 50 रुपयामध्ये भरपूर असं आईस्क्रीम रेडी होतं। तर तुम्हीसुद्धा हरकत नाही आहे असं इटमीचं आईस्क्रीम ट्राय करायला घरच्या घरी। तर आत्ताचा जो ब्लॉग बघितला तो फ्रायडेचा ब्लॉग होता आणि हा आहे संडेचा ब्लॉग। नंतर मग मी संडे नंतरच म्हणजे परत काही शूटच केलं नाही, आणि संडेला संध्याकाळी आम्ही पडदे घ्यायला गेलो, मला पडदे घ्यायचे होते, कारण की आधीचे पडदे होते ते खराब झाले होते थोडेसे, आणि खूप दिवस झाले चाललं होतं मला घ्यायचे म्हणून म्हटलं आता गावावरून आल्यानंतर जेव्हा साफसफाई करेन त्याच वेळेला मी पडदे घेईन। तर मग मी इथे शॉपमध्ये आली होती पडदे घेण्यासाठी, यांच्याकडे खूप छान कलेक्शन आहे पडद्यांचं। तर इथे 2 पडदे घेतले, त्याच्यानंतर थोडेफार काही अजून घरासाठी मला काही वस्तू घ्यायच्या होत्या, त्या 1-2 वस्तू घेतल्या आणि मग घरी गेलो। हे नाही बस झाली, 2 मोठी साईज आहे। हे पडदे आणलेले आहेत, मागे डीमार्टमधून हे पडदे घेतले होते, बघितलं होतं तुम्ही। ह्या गणपतीला ह्यांना 1 वर्ष होईल, पण हे खूप लवकर खराब झाले एकदम, म्हणजे पूर्ण त्याचं सगळं प्रिंट वगैरे सगळी निघून गेली याची, पण आहेत चांगले, नाही बरोबर आहे, लावल्यावर कळेल बाळा। आता ह्याला मी किचनमध्ये ह्याला ट्रान्सफर करणार आणि मधल्या डोअरला एक करणार, आणि हे जे आहेत ना हे आता इथे लावून टाकते मी लगेच। मला आणायचेच होते, खूप दिवस झाले पडदे आणायचे चाललं होतं,
तर आणले आज फायनली आणि हे पडदे लागलेले आहेत. 3 घ्यायचे होते ॲक्च्युली. म्हटलं याची साईज मोठी होईल, बरोबर होतील म्हणून मग मी नाही घेतले 3. नाही तर मग त्या 3चे 2 करायचे होते. मधून काय करणार, एक हा जो पडदा आहे ना याचे मधून कट करून ती लोक शिवून देतात. याला अर्धा भाग शिवतात, याला अर्धा भाग शिवतात आणि मग ते थोडेसे मोठे होतात. पण मग मीच नको म्हटलं, कारण की इथे बेड असल्यामुळे परत हा इथपर्यंत जात नाही. हे अडतंच थोडं तरी त्याला बेडला. एकदम कोपऱ्यात घालण्यापेक्षा म्हटलं राहू दे, तिकडून तसंही काही दिसत नाही, कोण नसतं तिकडे त्या साईडला. इकडे होतं पूर्ण, त्यामुळे मीच नको म्हटलं. 2 पडदे इनफ होतात म्हणून मग असे 2 पडदे ठेवलेले आहेत. तर हे बघा, हे असे पडदे घेतलेत. तुम्हाला डिझाईन पडद्यांची कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. पूर्ण छान असा ग्रे कलर आहे. त्या कॅमेरामध्ये एवढा व्यवस्थित नाही आहे येते, पण छान असा ग्रे कलर आहे त्याचा खाली, हा असा. आणि छान आहे, म्हणजे क्वालिटी खूप उत्तम आहे या पडद्यांची. असे अगदी जाड आहेत, छान असे मस्त टिकतील असे छान पडदे. आता ह्यांना धुते आणि ह्यांना मग मी आतमध्ये शिफ्ट करते आणि आतले पडदे मला फेकून द्यायचे, कारण ते खूप जुने झाले. तर ते ह्यांना भिजत टाकते, म्हणजे मध्ये भिजले की जरा छान निघतात लगेच. चला, तर फायनली नवीन पडदे लागलेले आहेत. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rashmi. चुकीचं नाव घेत. Happy birthday. ना हातच फक्त दाखव बस बाकी. हां पकड, खा थोडासा खा. तर आत्ता जो व्हिडिओ पाहिला तुम्ही, यांनी केक आणून ठेवला होता दोघांनी, बापलेकांनी. मला माहीत नव्हतं आणि डायरेक्ट बाहेर माझ्यासमोर आणला मम्मी केक काप म्हणून, आणि कट केला. आणि त्या दोघांना व्हिडिओमध्ये घेतलं नाही, कारण की ऑफकोर्स गरमी होते त्याच्यामुळे. हां, तर मग आहे असं, तर त्यामुळे व्हिडिओमध्ये नाही घेतलं आणि केक कट केला. उद्या आहे 20 तारीख. 20 तारखेला माझा वाढदिवस असतो, आईचा वाढदिवस असतो. आईच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असते आणि मोठी ताई आहे, तिच्या लग्नाची सुद्धा ॲनिव्हर्सरी असते. तर एवढा सगळा योगायोग आमचा एकत्र येतो आणि 20 तारखेला असतो. त्यामुळे आईचा वाढदिवस आणि आईची ॲनिव्हर्सरी असते आणि प्लस माझा वाढदिवस असतो आणि मोठ्या ताईची ॲनिव्हर्सरी असते. तर असं सगळं असतं. आम्ही दरवर्षी एकत्र खूप मोठा बड्डे सेलिब्रेशन करतो, दरवर्षी करतो. मी मागच्या वर्षी व्हिडिओसुद्धा टाकलेला होता. जर भेटला ना मला त्यातल्या त्यात भेटला ना, तर मी त्याची लिंक नक्की देईन या ब्लॉगमध्ये. तुम्ही आवर्जून पहा गेल्या वर्षीचा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला कळेल. खूप छान आणि मोठा साजरा केला होता. आणि यावर्षी काही मी गेले नाही, त्याच्यामुळे मग कोणच नाही गेलं. आणि झालं कसं, प्रथममुळे मला यावर्षी लवकर यावं लागलं, नाही तर मग पूर्ण मे महिना मी गावी असते, त्यामुळे मग होतोच बड्डे सेलिब्रेशन. तर प्रथममुळे मला यावेळेला लवकर यावं लागलं, त्याचे ट्यूशन चालू होते म्हणून. मग म्हटलं आता आत्ताच आली आणि परत जाणं शक्य नव्हतं, म्हणून मग नाही गेलो असं. त्यामुळे मग आता आईला मी उद्या केक पाठवेन, ऑनलाईन घरी केक पाठवेन मी तिच्याकडे तसं. आणि बस यावर्षी मग असेच बड्डे आम्ही इकडेच हे करू. तर असं सगळं आहे. चला, आजचा ब्लॉग मी हा इथेच एंड करते. उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसं. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय, शुभरात्री.